सामना ज्याप्रमाणे टी शर्टचे कलर आहेत त्याचप्रमाणे सामना कलरफुल होणं फार गरजेचं आहे. 2 चेंडू सुरेख टप्प्यावरती चांगल्या लेंथ सापडली आहे गोलंदाजाला, परंतु इथे मात्र फलंदाज आपण पाहू शकाल आतापर्यंत एकही चेंडू बॅटीला स्पर्श झाला नाही आहे, त्यामुळे फुटवर्कचा अभाव जाणवतो आहे फलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्ले सध्या सुरू होते. थर्ड मॅन पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट. पिलरसना यावेळेस सॉफ्ट हँडमध्ये चेंडूला दिशा दिली आहे. 2 क्षेत्ररक्षकामध्ये रेस सुरू आहे, परंतु रेस जिंकणार कोण? शेवटी पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला थांबवला आणि तोपर्यंत धावा मिळाल्यात 3. डावाला सुरुवात होतोय, धावसंख्येला सुरुवात होतोय. संघाचं श्रीगणेश आहे होताना पाहतोय नावाली संघाचा 3 या आकड्यावरती. 3 धावा दाबालकावरती झाल्या. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दक्षित पाटीलचं षटक पाहतोय आपण घेसर टीमकडनं. नेक्स्ट बॉलसाठी तयार आहे गोलंदाज दक्षित. आताचा चेंडू पुन्हा एकदा लाईन मिस केली. रिप्लायच्या माध्यमातून आपण पाहू शकता ज्याप्रमाणे पहिला चेंडू खेळत असताना पाहतोय आपण विपुल पाटीलला. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू फेकला गेला आहे दक्षित पाटील या गोलंदाजाकडनं. 4था चेंडू चांगल्या टप्प्यावरती, चांगली लेंथ. यावेळचा चेंडू यू मिस अँड डेफिनेटली इट. फलंदाज बाद एसटी वाकवली जातोय, लेग स्टंप उखडला जातोय. फलंदाज बाद, पहिला धक्का टीम नावालीला. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठीमागून चोरी झाली. क्या बात आहे. डीजे मास्टर खूप चांगल्या पद्धतीने सकल आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे एंटरटेनमेंट काम केलं आहे गणेश पाटील डीजे मास्टरने. जबरदस्त गोलंदाजी सध्या पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना बघा पाहू शकता आपण डीजे ऑपरेटर. ज्याप्रमाणे क्रिकेट सुरू आहे त्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून संगीत पाहायला मिळतात. मॅचसाठी तुम्ही हा डीजे नक्कीच ऑर्डर द्या. यावेळचा चेंडू हवेमध्ये, चेंडू मात्र स्पिन केला आहे. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्त होतं. सफल षटक समाप्त झालाय. षटक पहिलं. पॉवर प्लेमध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. जबरदस्त चांगल्या लेंथवरती, चांगल्या टप्प्यावरती षटक पूर्ण केलं गोलंदाज दक्षितने. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी दुर्वेश मडबी, नेहमीच चर्चेत असणारा हा खेळाडू घेसर टीमसाठी. दुर्वेशला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना. तर सैराट ग्रुपकडनं घेसर टीमसाठी शुभेच्छा आल्यात. तर निश्चित पहिल्या षटकासाठी 4 मिनिटे खर्च केली आहेत. वेळेवरती लक्ष आमच्या आयोजकांचं खूप आहे. सॉफ्ट हँडमध्ये सेन्सिबल क्रिकेट दर्शवतोय. वाईड इस लॉंग ऑनला तोपर्यंत सिंगलने धाबलकावरती धावसंख्या 4 या आकड्यावरती. फील्ड सिलेक्शन आपण पाहतोय. पॉइंट आहे, कव्हर आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक पाहतोय तो मिडापला आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक डिपेश कव्हरला आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती आदळतोय.
लेग बायच्या स्वरूपाने सिंगल. सध्या शांत स्वभावाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नावाली टीमकडनं. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पॅड वरती, इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का टीम नावालीला. धक्के दिल्यात. महत्वाचे गडी बाद होताना पाहतोय आपण. पाहू शकाल राकेश पाटील आमचे जे प्रमुख शिल्पकार आहेत या स्पर्धेचे. पूर्ण नेटने आणि मात्र त्यांचं नजर या क्रीडांगणावरती आहे. आपण पाहू शकता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांच्याकडनं कार्य झाला खरोखरच लाजवाब. आणि त्यामुळे यशस्वी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म सीमर. यावेळेस चेंडूला आपटलं होतं. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. एज लागतोय. फलंदाज बाद लागतोय. लागोपटचा दुसरा धक्का टीम नावालीला. सिच्युएशन आपण पाहू शकता. वारंवार धक्के दिले जातात केसर टीमकडनं नावाली टीमला. वारंवार फलंदाज बाद होताना पाहतोय. कारण कोणत्या तरी फलंदाजाला जबाबदारी घ्यावा लागेल. मागच्या मॅचचं उदाहरण आपण पाहू शकता. 16 वरती 5 गडी गमावले होते श्री गणेश खोलनी संघाने. त्यानंतर सरफराज शेखने काय इनिंग साकारली. पूर्णपणे जबाबदारी घेतली आणि त्यामुळे धावसंख्याला आकार दिला. एक चांगलं टोटल त्याने समोर ठेवलं आणि त्यामुळे सामना फिनिश करता आला. सामना जिंकता आला श्री गणेश खोनी या संघाला. अशा पद्धतीचा खेळ नावाली टीमच्या फलंदाजांना साकारावा लागेल. यावेळेचा चेंडू मात्र लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपवरनं मात्र चेंडू बाहेरच्या दिशेने वलन घेताना पाहतोय. व्हाईट बॉल. अवांतर धाव. धावफलकावरती धावसंख्या 6 वरती. 3 फलंदाज बाद. 6 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे प्रगतीपथावर. छत्रपती क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा पाहता. SP ग्रुप चषक 2026. यावेळेचा फटका. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. सिंगल डबलला मात्र वारंवार मोटिवेट केलं पाहिजे. सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे नेलं पाहिजे तरच मात्र धावसंख्या एक चांगल्या स्थितीला येऊ शकतो. नावाली टीमच्या माध्यमातून जर विचार केले तर घेसर टीमने पूर्णपणे अटॅक केल्या. अटॅकिंग गोलंदाजी वारंवार पाहू शकता. लालच दिली जाते फलंदाजाला. मोठे फटके खेळण्याचे मात्र लालच दिली जातो आणि त्यामुळे फलंदाज वारंवार बाद होताना पाहिले आपण. यावेळेचा चेंडू लेंथ सापडत नाही आहे. दुसरा व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळतो. धावफलकावरती धावसंख्या पुढे 9 या आकड्यावरती पोहोचतोय. लेंथ पाहू शकता आपण. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाज दुर्वेश कडनं आणि त्यामुळे व्हाईटचा इशारा पंचांकडनं येतो. नेक्स्ट बॉलसाठी तयार आहे दुर्वेश. यावेळचा फटका. लॉफ्टेड हिट. जबरदस्त पहिला मोठा धमाका षटकार.
शीर्षक संगीत आपण पाहू शकाल. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण पाहता SP ग्रुप. 2 षटके समाप्त झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 15 या आकड्यावरती. कुणालच्या बॅटमधून षटकार आला. प्रणव मैदानाच्या आतमध्ये आहे, कुणाल आहे. हे 2 बॅटर सध्या तरी बॅटिंग करताना पाहतोय आपण. 2 षटकांसाठी 9 मिनिटे खर्च केली आहेत. त्यामुळे सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. आतापर्यंत 12 संघांना पॅनल्टी दिली गेली जाते या स्पर्धेमध्ये. शिस्तबद्ध स्पर्धा. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चांगले क्षेत्ररक्षण. सूरज गोलंदाजी करण्यासाठी आला आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर सुरू होतं. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाईटचा विचार केला. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा चेंज द पेस. गती परिवर्तन मिश्रण केलं होतं चेंडूवरती, त्यामुळे पाहिजे तसा फटका खेळता आला नाही. या प्रणवला डॉट चेंडूची समाप्ती. समरी डिलवर. प्रणवचं खेळ आतापर्यंत आपण पाहता 4 चेंडू खेळल्यात. अजूनही अकाउंट स्वतःचं खोललं गेलं नाही. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. दबावखाली हा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. सुद्धा सांगतोय गुलाबी थंडीचा वातावरण होत चाललंय, त्यामुळे मला कदाचित असे संगीत पाहायला मिळतात. प्रेक्षकांना थोडंसं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेस मॅचची सिच्युएशन पाहतोय आपण. थोडंसं मात्र फलंदाजाने पोस्ट केलाय. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे कदाचित डॉट सुद्धा होताना पाहतोय आपण प्रणवला. अजून एक मोठा स्ट्रोक. एलिव्हेशन मिळणार की काय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नो मिस्टेक. फटका कंकवत होता. प्रणवची खेळी समाप्त. 6वा चेंडू खेळत असताना प्रणव बाद होत आहे. बिग विकेट डाऊन. हे होते एकनाथ माली. बघा, दारूचं विश्लेषण त्यांच्या शब्दातून आपण ऐकू शकता. सध्या तर प्रचार करू शकत नाही आपण दारूचा, कारण शरीरासाठी हानिकारक आहे. त्यामुळे सर्वांना सांगतोय, प्या पण कमी प्या. ऑनसाईडच्या दरम्यान चेंडू प्रहार करायचा होता. हे शब्द आमचे सोनू बांगर निश्चित ऐकत असेल. आमचे जे साथी सहकारी कॉमेंटेटर आहेत, तर नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात. कॉमेंट्री करत असताना मुलीच्या नांदी लागू नका, त्यानंतर जाऊन टुबक बिअर मारा, हे वारंवार सांगत असतात. पण सोनूला सुद्धा मी सांगेल की समालोचक असे समालोचक असतात की त्यांच्याकडनं काही लोक मोटिवेट होत असतात. त्यामुळे आपण शब्द मात्र उच्चारताना थोडासा विचार करून केलं पाहिजे. एखादी केलेली चुकी ती चुकी असते, पण वारंवार केलेली चुकी ती फार मोठी असते. तर 3 षटकांसाठी 12 मिनिटे आणि 29 सेकंद. आता बघा, जसं तर निश्चित शिवनाथ दादा, कारण दारू ही शरीरासाठी हानिकारक आहे. आमचा सुद्धा अनुभव सांगतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 21 झाल्या. 4 गडी गमावताना पाहतोय आपण. सध्या संघ अडचणीत आहे. जी नौका आहे ना नावाली संघाची, थोडीशी अडकली आहे.
त्यामुळे कोणत्या तरी एका खलासीला तो डाव खेळावा लागेल आणि तो डाव खेळताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खूपच लांब, षटकार. करायच्या वारंवार डीजे कडनं हे संगीत लावले जातात, परंतु बघा 2 चेंडूवरती 2 षटकार पार केल्यात. यावेळेचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकला गेला. कुणाल पाटीलला आपण पाहू शकाल जो बिग हिट करतोय, वारंवार 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून 27 आकड्यावरती पोहोचवल्या नावाली टीमला. हाय चेंडू बघा खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाकडनं डॉट चेंडू येत आहे. जबरदस्त गोलंदाजी, षटकार जरी प्रहार केला गोलंदाजाला, परंतु त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला फलंदाजाला. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सध्या. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून बिग पॅडल आपण म्हणू शकता. एका बाजूला कुणाल, दुसऱ्या बाजूला विराज. यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली सॉफ्ट हँड मध्ये, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ त्या पद्धतीचा स्ट्रोक होता. चेंडूला दिशा दिली, टायमिंगच्या आधारात चेंडू सीमारेषेकडे जातोय, चेंडूला अडवलं जाते तोपर्यंत 2 धावा एकवडल्या जातात. 2 धावा धाबलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धाबलकावरती धावसंख्या 29. 4 गडी गमवल्यात. त्यांची 3 धावा आल्यात. दुसरी धाव धोक्याची होती आणि तेच घडलंय. फलंदाज बाद होतोय, रनआउटच्या स्वरूपाने लागतोय हा 5वा धक्का. डीजे थांबायचा आहे. बघा अगोदरच्या चेंडूवरती 3 धावा घेतल्यात की 2 3. थँक्यू. क्या बात आहे. क्रिकेट विथ संगीत आपण पाहू शकता. फलंदाज रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. धोक्याची धाव होती आणि तेच झालं. दोन्ही खेळाडूने धोका पत्करला कारण धावा खूप कमी झाल्यात, त्यामुळे रिस्क घेणं फार गरजेचं आहे. आपण पाहू शकाल शेअर बाजारमध्ये जेवढं रिस्क घ्याल ना तेवढा प्रॉफिटसुद्धा होत असतोय. तशाच पद्धतीचा रिस्क आता घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना नावाली संघाला. रिस्क घेतली नाही तर धावा होणार नाही. धाबलकावरती धावसंख्या 31. 5 गडी गमवल्यात. आता संघ जवळजवळ तंबूच्या आश्रयाला गेलाय. यावेळचा फटका बॅकफुटला जाऊन पंच केलाय क्षेत्रशक्ती, त्या फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय. संवाद चांगला होता, यावेळचा संवाद तुटला नाही आहे. 2 धावा घेतल्या जातात. षटक समाप्त. 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या 33. 5 गडी गमवताच. नेक्स्ट मॅचसाठी टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांना आम्ही प्राचारण करतोय. आपण वेलीवरती या. कासगाव संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय, तर पडलेगाव संघ आपण सुद्धा उपस्थिती दाखवा. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
जे प्रेक्षक वर्ग थांबल्यात अक्षरशः सेकंड राऊंडची लढत पाहण्यासाठी, त्यांच्या मेजवानीची मॅच त्यांना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू सुरेख लेंथवरती, डॉट चेंडू. यावेळेस आपण पाहता बॅटिंग करत असताना थोडासा आत्मविश्वास फार गरजेचा आहे. आताच आपण पाहता इंटरनॅशनल लेवलमध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धा सुरू आहे सध्या. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहता पॉवर प्लेमध्ये धावा खूप येतात. त्यानंतर मिडल ऑर्डरला आपण पाहू शकता की जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी स्पिनिंग अटॅक येतोय तेव्हा स्कोरबोर्ड थांबतोय. त्याचं नेमकं कारण जी विकेट आहे ती स्लो होतोय आणि त्यानंतर विकेटची मदत स्पिनर गोलंदाजांना मिळतं. त्यामुळे आपल्याला ते धावसंख्या 170 165 पर्यंत टोटल पाहायला मिळतं. बघा किती चांगली गोलंदाजी होते, सुरेख गोलंदाजी. मी तर प्रशंसा करेल. अक्षरशः एखाद्या गोलंदाजाला ज्या पद्धतीने गोलंदाजी करावी त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. सर्व गोलंदाजाने चांगला स्पेल फेकताना पाहतोय आपण गेसर टीमच्या गोलंदाजाकडनं. कुणाल सारख्या फलंदाजाला थांबवलाय. 2 षटकार आले त्याच्या पाठमधून. यावेळेचा फटका फार काही सांगून जाईल. कुणाल निश्चितच 4 चेंडू डॉट फेकल्यात. सूरज गोलंदाजीसाठी जरी रात्र आहे परंतु सूरज चमकतोय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद आणि 5 चेंडू निर्धाव फेकण्याचा विक्रम या ग्राउंडवरती, या क्रीडावरती आपल्याला पाहायला मिळतोय सूरजकडनं. आता आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भूषण ठोंबरे कोणी बीचा आणि उसाटणे संघाचा रोशन आजारी या दोन संघाच्या गोलंदाजाने मेडन षटक फेकण्याची कामगिरी केली. हा तिसरा गोलंदाज ठरणार की काय? यस, अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल तर गोलंदाज सूरजसाठी जरा जोरदार टाळ्या उद्या. दमदार विजय तुम्ही संपादित देखील केलात. बट आता या दुसऱ्या राऊंड मध्ये खऱ्या अर्थानं पडलेगाव सारख्या एक दादा आणि दिग्गज संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. पडले संघ पण खूप चांगला आहे, बघूया काय होते. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप चांगली आहे. आयोजकांचा धन्यवाद करेन की इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. जाऊयात आपण पडलेगाव टीमच्या कॅप्टनकडे. येस, कॅप्टन टॉस हरलाय बट मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? टॉस महत्वाचा होता का? हा पहिला मोठा प्रश्न. टॉस महत्वाचा होताच पण मनासारखा डिसिजन भेटलाय आम्हाला पण क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं. फिल्डिंग आता वाटेला आली आहे. जे तुम्हाला म्हणायला हवं होतं ते खऱ्या अर्थानं मनासारखंच आता फिल्डिंग मिळाली आहे. हा फॉर्मॅट 2025-2026 हा मनासारखा झालाय की मनाविरुद्ध झालाय? दोन्ही पण बोललं तरी चांगले.
येस काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेविषयी, कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन आणि कसं वाटतं नियोजन? खूप छान स्पर्धा आहे, आम्हाला खेळायला चान्स दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. कासगाव टीमच्या अगेन्स्ट तुमची याआधी कधी मॅच झाली आहे का? नाही, कधीच नाही अजूनपर्यंत. हरकत नाही, देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की टॉस जिंकला टीम मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या संघाने प्रथमतः स्वीकारला बॅटिंग, इन्व्हाइट केला फिल्डिंगला टीम पडलेगाव संघाला. टॉस बॉक्स मधून जाऊयात तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे आपल्यासोबत जोडले जातील आवाज मलंगगडचा, आवाज पालेगावचा, आवाज सोनू बांगर सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रवण तुम्हाला. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. जाऊया मैदानावरती. जमलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित HP ग्रुप चषक 2026चं पर्व आणि मॅच आघाडी आपण या ठिकाणी एन्जॉय करतात. दोन ताकदवर टीममध्ये एका बाजूला संघ घेसर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. नावाळी संघ प्रथम बॅटिंग केली नावाळी संघानं आणि एकूण स्कोर कार्डवरती धावा बनवण्यात आल्या. 33 धावा बनवण्यात आल्या. थोडासा लो स्कोर पाहायला मिळतो या मॅचमध्ये आणि त्या 33 धावे 34 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती सूरज आणि ध्रुवेश आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिल्या चेंडूवरती हे विकेट मिळवली आहे गोलंदाज कुणालला पहिली सफलता, पहिला धक्का घेसर या संघाला पाहायला मिळतोय. नखऱ्या बैलाचे मालक या ठिकाणी उत्तर शिवसेनेचे रुपेशदादा पाटील यांच्याकडनं ध्रुवेश मरवीसाठी प्राइज आलंय. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल ध्रुवेश मडवीसाठी. विस्फोटक खेळाडू आहेत ध्रुवेश. डावखुरा त्याचे फलंदाज आणि आता नवीन फलंदाज येत आहेत. नवीन फलंदाज येत आहेत योगेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती कुणाल सज्ज होतील. ओव्हर द विकेट ऑन साइडला लॉफ्ट हिट फटका चांगला खेळाडू उपस्थित आणि जवळ बॉलला अडवला. क्या बात आहे. झेल पकडण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला परंतु अंतिम मोमेंटला मागे गेले आणि एका हातामध्ये चेंडूला आतमध्ये फेकलाय. अर्थातच या ठिकाणी धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 5. विराज त्या ठिकाणी होते विराज पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच अंतिम मोमेंटला पाहिलं चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जात होता आणि फ्लाय झाले हवेमध्ये आणि आपल्या टीमसाठी 5 धावा विराजनं वाचवल्यात. अप्रतिम फिल्डिंग. ध्रुवेश येतात स्ट्रायकिंगला फलंदाज. विस्फोटक खेळाडू आहेत मी अगोदरच सांगितलंय. डावखुरा त्याचे घणागती फलंदाज आहेत आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 34 धावेचं लक्ष्य पार करायचंय घेसर या संघाला. गोलंदाजी मार्कवरती कुणाल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. सिंगल या ठिकाणी मिळेल आणि खातं खुलं होईल दुर्वेशचं. एक या धावसंख्येनं संघ पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. शांतरीतीनं खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या दोन संघांमध्ये. नावाळी संघाला ही मॅच बनवायची असेल, या मॅचमध्ये फाईट द्यायची असेल तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट कॅरी करणं अजूनही गरजेचं असेल आणि त्याचबरोबर डॉट बॉल फेकावे लागतील. धावा कमी खर्च करावे लागतील पॉवर प्लेमध्ये तरीच मॅच बनवू शकते, बॅलन्स राहू शकते. फटका यावेळेस समोर खेळलेत. लॉग ऑफमध्ये खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा फक्त सिंगल. धावसंख्या 3 वरती पोहोचते.
4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हरमध्ये कुणाल इम्प्रेस करतात, प्रभावित करतात, विकेट देखील प्राप्त केली आहे आणि धावा खर्च केल्यात फक्त 3. अप्रतिम सुरुवात केली आपल्या स्पेलची कुणालनं. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज दुर्वेश येत आहेत. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. 2 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयास करतात परंतु लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. आउटसाइड डी ऑफ स्टंपचा जय पवार सर सांगत असताना वाईड बॉलचा इशारा. अवांतर धाव ते मिळेल. धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. चार धावा धावफलकावरती असतील. चला अंतिम निर्णय असेल पंचांचा. या ठिकाणी सूचना असतील. टीम नावाळी संघ पाहणी केली पंचांनी आणि तो निर्णय त्यांनी पोहोचवलाय. ॲक्शन रिप्ले दाखवलं जातं टीव्ही स्क्रीनवरती. येस वाईड बॉल असेल. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळतोय. अगदी या ठिकाणी लाईनच्या बाहेर हा चेंडू जात होता. व्हेरी गुड डिसिजन जय पवार सर. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. अनेक साऱ्या स्पर्धा ते आउट ऑफ महाराष्ट्र देखील कव्हर करत असतात. पुढचा बॉल कुणाल. तोच रिप्लाय. पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून त्याचाच फायदा मिळतो टीम घेसर या संघाला. धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. दिशेपासून थोडासा या ठिकाणी भरकटत असताना गोलंदाज कुणाल. सुरुवात चांगली केली आपल्या स्पेलची परंतु आता थोडीशी दिशा आहे गोलंदाजी. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता वेस्टर्नच्या पाठीमागे विकेट किपरनं टिपलाय झेल. शिवम त्या ठिकाणी होते आणि चुकी नाहीये. फलंदाज बाद. हा लागणारा दुसरा धक्का टीम घेसर या संघाला. महत्वपूर्ण विकेट. दुर्वेश बॅक टू द डगआउट. कंप्लीट झालं. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकातील. धावा फलकावरती फक्त 5 धावा. चांगली सुरुवात केली आहे. कुणाल कमबॅक करतात आपल्या संघासाठी. मी म्हटलं होतं ना की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. विकेट कॅरी करणं गरजेचं असेल. त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर धावा रोखाव्या लागतील. मोठे फटके मारण्यापासून वंचित काम आपल्या टीमसाठी करतोय सध्या तरी कुणाल. नवीन खेळाडू सौरभ. शेवटचा बॉल या षटकात शिल्लक असेल. स्क्रीनवरती कासगाव संघाला या ठिकाणी दाखवलं जात आहे. होमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा या ठिकाणी सध्या तरी एन्जॉय करतोय. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल. सफल ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात त्या कुणालनं फक्त 6 आणि 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये. घेसर संघाची धावसंख्या 6 धावा 2 गडी बाद. DJ गणेश. ओमसाई MTC वाहिनी सध्या तरी अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर करत आली आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर 29,000 व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळाले 3 रात्रीमध्ये. प्रचंड नामांकित ही स्पर्धा साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28 धावेची गरज असेल. मॅच थोडीशी बॅलन्स आहे. अजून या ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग होईल किंवा या ठिकाणी गोलंदाज वर्चस्व गाजवेल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न असेल. गरज आहे या ठिकाणी. जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं लागली आहेत. कुणालचा चांगला षटक. गोलंदाज येत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रथमेश स्पीड अप करून खेळायचा नावाळी संघ. 28 ची गरज सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये स्ट्राईक केला फलंदाज सौरभ ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म द विकेट. हाफ ट्रॅकर होता. मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड वेगवान हा चेंडू लेग स्टंपच्या वरून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. चांगली सुरुवात करतायत गोलंदाज प्रथमेश देखील आपल्या स्पेलची. वेग व्हेरिएशन भरपूर आहेत नक्कीच आपण पाहिले गेलं तर प्रथमेशकडे आणि त्याच अनुषंगानं गोलंदाजी चांगली करावी लागेल.
अजून एक तेज सरारा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, दांडी गोल केली जाईल. फलंदाज बाद, तिसरा धक्का टीम घेसर संघाला. डीजे You miss, I will definitely. सध्या तरी नक्की धडाकेबाज चषकामध्ये मॅच सुरू आहे. गोरसे बी बनाम वाकलन असा मॅच देखील सुरू आहे. यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक त्या स्पर्धेचा देखील त्या सामन्याचा देखील आनंद घेत आहेत. 16,000 प्रेक्षक वर्ग सध्या तिथे ऑनलाईन जोडले गेलेत, कारण की दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, वाकलन आणि गोरसे बी. इथे एका बाजूला घेसर संघ, दुसऱ्या बाजूला नावाळी संघ, हे देखील चर्चेमध्ये राहणारे दोन संघ आहेत. आणि 34 धावेचं टार्गेट पार होईल का हा प्रश्न असेल. बॅटिंग केली नावाळी संघाने, सुरुवातीला धावा स्कोर कार्डवरती कमी लावल्यात, परंतु आता गोलंदाजी तिखट मारायची होती आहे ती प्रथमेशच्या माध्यमातून देखील फिल्डिंग लावायची आहे. फास्ट खेळायचं आहे नावाळी संघ. प्लीज नवीन खेळाडू ओमकार गायकवाड येत आहेत, गायकर असतील. ओव्हर द विकेट. हो, पहिला चेंडू ऑन साईडला लॉफ करायचा होता. अजून एक वेगवान चेंडू, तेज सरार चेंडू, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. वेग भरपूर आहे प्रथमेशकडे देखील, वेगावरती स्वार होऊन या ठिकाणी हे चेंडू टाकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. थांबवलाय स्कोर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. अजून एक जणू काय रिप्लाय दाखवतात, परंतु आता दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अवांतर धावी ती मिळेल. धावसंख्या पोहोचेल ती 7 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 7 वरती आतापर्यंत पोहोचलाय संघ घेसर. चला, पंचांशी वादावाद करायचे नाहीये, अंतिम निर्णय असेल पंचांचा. वाईटसाठी रिव्ह्यू देखील उपलब्ध तुमच्याकडे नसेल. रनआउट आणि बिमरसाठी फक्त रिव्ह्यू उपलब्ध आहे. या देखील सूचना मी सुरुवातीलाच दिल्यात, त्यामुळे आपण फिल्डिंग लावायची आहे. टीम नावाळी संघ. एक्झॅक्ट लाईनच्या वरून हा चेंडू गेलाय, नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवण्यात आलं. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होत आहेत. ओमकार ऑन स्ट्राईक. मोठा फटका येईल का या षटकामध्ये, हा देखील एक प्रश्न निर्माण झालाय. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. हो, लॉफ करायचं होतं. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू, पुन्हा एकदा गतीमध्ये बीट केलं. अजून एक हा सुरेख डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश कमबॅक करतोय या षटकामध्ये आपल्या संघासाठी. पहिलं षटक देखील चांगलं राहिलं. मी म्हटलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, विकेट कॅरी करावे लागतील. दोन्ही गोलंदाज तेच करतायत. इम्प्रेस, प्रभावित, फटका चांगला. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळलेत, अपिश खेळतायत. बॉल पाहता पाहता लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर आलाय. शेवटच्या मुवमेंटला हा चौकार. हा चौकार येतोय बऱ्याच कालावधीनंतर. मोठा स्ट्रोक. धावसंख्या 11 वरती पोहोचतीये. शेवटचा बॉल. लो फुल टॉस समोर, बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित होते शॉर्ट मिड ऑफ मध्ये. झेल ड्रॉप झाली आहे. प्रणव त्या ठिकाणी होते आणि षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस नावाळी संघ बॅटिंग करत होता तेव्हा मात्र 15 वरती 3 होते आणि आता घेसर संघ बॅटिंग करतोय 12 वरती 3 पाहायला मिळतात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे गणेश. आज 18 बॉलमध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 22 धावा. चला, फास्ट खेळायचं नक्कीच. 2 षटकं कंप्लीट. या ठिकाणी पॉवर प्ले समाप्त झाला. आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू हे तुम्हाला 30 गज घेऱ्याच्या बाहेर अर्थातच बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळतील पेट्रोलिंग करत असताना. आणि आता विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हा प्रश्न असेल. योगेश आणि ओमकार ही जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. शिवम गोंधली येत आहेत गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या षटकामध्ये.
मॅच बॅलन्स आहे अजूनही सामन्यामध्ये. या ठिकाणी जरी धावा कमी असल्या तर देखील गोलंदाजाच्या जोरावरती फाईट देण्याचा 100% प्रयत्न करतात नावाळी संघाचे गोलंदाज. चला राधे आमचे कुठे असतील तर या, दीपेश उर्फ राधे कुठे असतील तर आपण या लगेच मंचावरती. ओ फटका चांगलाय ऑन द टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट, खेचलाय बॉलला, पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. पहिल्याच बॉलवरती गोलंदाज शिवमचं स्वागत. वेलकम टू द ग्राउंड षटकार. षटकार येतो आणि या षटकाराला धावसंख्या फ्लाय झाली 18 या आकड्यावरती. सामना जिंकण्यासाठी आता गरज आहे मॅचचं इक्वेशन 17 बॉल मध्ये बनवायचे आहेत, फक्त आता 16 धावा. 17 चेंडू मध्ये 16ची गरज. पुढचा बॉल ओ हाफ ट्रॅकर होता, बाउन्स मिळतो या चेंडूवरती. प्रचंड वेग देखील होता चेंडू मध्ये. पंच या ठिकाणी पाहणी करतायत, इशारा करतायत मेन पंचांकडे. पॉइंटचे अंपायर आणि डॉट बॉल असेल का पंच? येस डॉट बॉल आहे. आणि या दरम्यान साईनाथदादा पाटील या स्पर्धेचे प्रणेते आणि नितीनदादा म्हात्रे यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लगातारचा दुसरा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर त्वरित कमबॅक करतायत गोलंदाज शिवम गोंधली देखील. 15 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 16 धावा. असं वाटलं होतं हा सामना लवकर फिनिश होईल, परंतु या ठिकाणी फाईट दिली जाते नावाळी संघाकडनं देखील. बाउन्स मिळतोय पुन्हा एकदा. 1 फॉर दी ओव्हर सांगत असताना जय पवार सर पहिल्या बाउन्सची वॉर्निंग दिली आहे. डॉट बॉल देखील असेल. 14 चेंडू 16ची गरज. सलगचे 3 चेंडू षटकार आल्यानंतर डॉट येत आहेत. थँक्यू. राकेश पाटील आमचे कुठे असतील तर आपण या लगेच. राकेश पाटील आपण या. अजून एक 14 चेंडू डॉट. क्या बात आहे. एक षटकार आणि त्याच्यानंतर 4 चेंडू डॉट आलेत. 5 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा खर्च होत आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. शिवम गोंधली इम्प्रेस करतोय या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 13 बॉलमध्ये बनवायचे आहेत 16 धावा. असं वाटलं होतं हे षटक मोठं राहील, या षटकामध्ये धावा बनतील, परंतु धावा थांबवल्यात एक षटकार आल्यानंतर शिवमनं. ओमकारला शांत ठेवण्यामध्ये यश मिळत आहे. पहिल्या चेंडूचा अपवाद वगळला तर षटक चांगलं राहिलं आतापर्यंत. शेवटचा बॉल पुन्हा एकदा 5वा चेंडू देखील डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि सलगचे 5 चेंडू शिवम गोंधलीच्या माध्यमातून डॉट आलेत. अप्रतिम कमबॅक आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा फलकावरती 3 गडी बाद. 12 बॉलमध्ये इक्वेशन 16 धावेचं डीजे. सोळाची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत नावाळी संघ, हे देखील दाखवून देत आहेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती. दोन्ही संघासाठी एकच सांगेल, नावाळी संघासाठी एकच सांगेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ कोणाची बदलेल, गेसर संघाची की नावाळी संघाची? ह्या मॅचचं नक्कीच निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. येणारे जे 4थं षटक असेल, या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर इथे मात्र या ठिकाणी मॅचमध्ये कमबॅक करेल नावाळी संघ, आणि या षटकामध्ये मोठे फटके आले तर मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव करेल टीम घेसर संघ. गोलंदाज येत आहेत. थँक्यू. प्रथमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. हो समोर खेळतात यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू उपस्थित. एकदा तर पूर्ण दुसरीचा कॉल लेझी थ्रो होतो आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव वाचवण्यासाठी आतुरतेने प्रयत्न करावे लागतील नावाळी संघाला, आणि दुसऱ्या बाजूला त्या धावा बनवण्यासाठी देखील आतुरतेने प्रयत्न सुरू आहेत टीम घेसर संघाच्या फलंदाजाकडनं देखील. धावसंख्या पोहोचली 20 वरती. 11 मध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 14 धावा. डॉट बॉलची गरज टीम नावाळी संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रथमेश.
एज लागली, पाठीमागे जातोय, गलीमधून चेंडू फरार झालाय सीमारेषा पलीकडं. नशिबाचा चौकार टीम घेसर संघासाठी 4 धावा. दोन्ही खेळाडूंच्या मधून गेला आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की एकदा गणकेश गॅप मधून चेंडू गेला तर आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, त्यामुळे चेंडू एकदा का गॅप मधून गेला तर तो सीमारेषे पलीकडे जाऊन थांबतो आणि हा चौकार आपण पाहिला. धावसंख्या 24 वरती पोहोचतोय. स्कोअर 10 मध्ये बनवायच्या 10 धावा. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रथमेश तयार. स्ट्राईकला फलंदाज योगेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित आणि गलीमध्ये चेंडू जातोय पुन्हा एकदा आणि आता मात्र 1 धाव इथे मिळेल. अडवलाय बॉलला. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज. सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत आलाय. शक्ती पाटील यांचे देखील अपाट मेहनत या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. खऱ्या अर्थानं राकेश पाटीलचं मी कौतुक करेल. खूप चांगला मॅनेजमेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल प्रथमेश. चला फास्ट खेळा नावाली संघ. थोडंसं परिवर्तन करतायत क्षेत्ररक्षणामध्ये. क्लोज काउंटडाऊनमध्ये फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतायत. हो चांगला बॉल. यावेळेस मात्र यॉर्करचा प्रयास सफल ठरले. डॉट बॉल आलाय. याच बॉलची गरज आहे यावेळेस नावाली संघाला कमबॅक करण्यासाठी. 8 बॉलमध्ये बनवायचे आहेत. जिंकण्यासाठी 9 धावा. ओमकार 11 चेंडूचा सामना केलाय आणि 11 या धावसंख्येवरती सध्या तरी बॅटिंग करतोय. 6 चेंडू तो लगातार डॉट खेळलाय. मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार त्यांना मारला आणि त्याच्यानंतर 5 बॉल तो डॉट खेळला आणि आता देखील हा 6वा चेंडू. 1 षटक पूर्णपणे डॉट खेळलाय ओमकार, परंतु क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची. सॉफ्ट हँड खेळत्या समोर खेळलेत. लॉंग ऑफमध्ये खेळाडू उपस्थित. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो येतोय का पाहिजे. यावेळेस मात्र थ्रो लेझी आलाय. पुन्हा एकदा 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकावरती. 7 बॉलमध्ये बनवायच्या 7 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा या ठिकाणी हा सामना आलाय, त्यामुळे गणेश देखील सांगतायत ऑल इज वेल. सांगत असताना नक्कीच सर्व खेळाडूंनी हृदयावरती हात ठेवलाय. हृदयाची धडकन वाढवणारा सामना. डॉट बॉल पुन्हा एकदा प्रथमेश कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. षटक समाप्त होत आहे. 14 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. मॅच शेवटच्या मोमेंटला आली आहे. 6 बॉल कंपल्सरी 7 ची गरज. डीजे गणेश. होऊ शकत नाही. 12th मॅच आहे. दुर्वेश थांबायचंय. आयोजक सांगतात इकडनं. चला नक्कीच जाऊ दिले आयोजकांनी दुर्वेशला, परंतु येस जसं दुर्वेशने विचारलं तसं विचारूनच आपल्याला जायचंय. 6 चेंडू 7 ची गरज. या ठिकाणी ठोके वाढवतोय हा सामना हृदयाचे आणि गणेश देखील ते ठोके या ठिकाणी सध्या तरी प्रेक्षकवर्गांपर्यंत पोहोचवत आहेत. योगेश 5 चेंडू 9 वरती खेळतोय. ओमकार 13 बॉल 13 मध्ये आतापर्यंत या ठिकाणी बॅटिंग करत असताना कौतुक करेल मी नावाळी संघाचं. फक्त 34 धावा बनवायच्या होत्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये आणि काय थांबवलंय. टीम घेसर संघाला संघर्ष करायला लावलाय या मॅचमध्ये. शेवटचं षटक गोलंदाज विराज पाटील. विराज येतात अंतिम षटकामध्ये. ज्या विराजनं आपण पाहिलं आपल्या टीमसाठी धावा देखील वाचवल्या. त्या षटकार जात होता परंतु हवेमध्ये फ्लाय झाले आणि आतमध्ये चेंडूला पाठवलं. 5 धावा त्यानं आपल्या टीमसाठी वाचवल्या आणि आता 7 वाचवायच्या आहेत 6 बॉलमध्ये. सराव नकोय विराज, सराव नकोय प्लीज. 6 चेंडू 7 ची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. स्ट्राईकला फलंदाज योगेश ऑन स्ट्राईक. गेम इज ऑन. पुन्हा एकदा ठिकाणी सामना रंगतदार स्थितीला. सामना कोण जिंकेल घेसर की दुसऱ्या बाजूला नावाळी संघ. पहिला बॉल. पहिला चेंडू वेगवान हाफ ट्रेकर वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल प्रेशर वाढवेल फलंदाजावरती
आणि मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवून देईल, विजयाचा मार्ग दाखवेल. थँक्यू. 5 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. समोर खेळलेत, गॅप मध्ये खेळले, फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित, त्यांना बीट करून चेंडू वाईडिश लॉंग ऑफ, सीमा रेखा बाहेर, दबावाला बली न पडता हाफ स्ट्रोक येतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधनं. चौकार. खोळी करून देणारा हा चौकार आलाय फलंदाज योगेशच्या बॅटमधनं. 4 बॉलमध्ये आता 3 धावेची गरज असेल. सध्या तरी नक्कीच रोशन संते यांचा आवाज देखील या ठिकाणी युट्यूब वरती पाहायला मिळतोय. 70 स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट इथे सूर्य मुरबाड येते. धडाकेबाद चषक सामना भरपूर चांगला. वाकलन बनाम गोरसे बी ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलेत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात परंतु शेवटच्या मोमेंटला एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 बॉल 2 धावेची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. येणारे चेंडू जर डॉट आले तर कदाचित या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक करेल नावाळी संघ देखील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. ओमकार 9 चेंडू सध्या तरी डॉट खेळतोय. 13 चेंडू त्याने या ठिकाणी खेळलेत आणि त्यातून 9 चेंडू तो डॉट खेळलाय आणि 13 धावा त्यांना बनवल्यात. 1 षटकार, 1 चौकार, त्याच्यानंतर 1 सिंगल आणि 1 डबल देखील आपण पाहिली आहे. तोच ओमकार स्ट्रायकर मध्ये पाहायला मिळेल. ओमकारला थांबवलं जाईल की ओमकार त्या ठिकाणी बॅटचा बेस ओपन करत हा सामना फिनिश करेल. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. येणारे चेंडू डॉट येतील का? तयार गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, वेगवान चेंडू, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, जवळ थांबवलं होतं परंतु धाव रोखू शकले नाहीयेत. सिंगल मिळेल. धावा येणं गरजेचं आहे टीम घेसर संघासाठी. कशा प्रकारे का नाही होत परंतु धावा येणं गरजेचं असेल. आणि आता 2 येणारा 1 चेंडू देखील फार महत्वाचा आहे. येणारा बॉल जर डॉट आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, सामन्यामध्ये मजा येईल. चला नेक्स्ट मॅच रेडी राहायचं दोन्ही संघ. पडले विपक्ष कासगाव, असा बिग फाईट सामना असेल. कासगाव टीमनं टॉस जिंकल्या, प्रथम बॅटिंग स्वीकारली, धाडसी निर्णय घेतलाय करण लहाने अँड कंपनी. चला 2 बॉल 1 ची गरज. सापळा रचलाय या ठिकाणी, चक्रव्यूह रचण्यात आलाय आणि त्या चक्रव्यूहामधून बाहेर पडतील का फलंदाज योगेश? हो, डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये परिवर्तन. मी म्हटलं होतं येणारा चेंडू डॉट येईल का आणि हा चेंडू डॉट आलाय आणि आता सामना आलाय. 1 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 1 धावेची गरज असेल. क्या बात आहे. प्रतिम ही लढत पाहायला मिळतीये या 2 ताकदवर टीम मध्ये. कारण की आता धाव बनवावीच लागेल सामना जिंकण्यासाठी, कारण की कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. त्यामुळे विजयासाठी 1 धावी बनवावीच लागेल. आणि आता प्रेशराइज क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कोण सामना जिंकेल? घेसर की नावाली 1 चेंडू विजयासाठी 1 धावेची गरज. जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी. आणि सामना जिंकलाय नावाली संघानं. अनहोनी को होनी करने वाला क्रिकेट का खेल, हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहा करते. आणि या मॅच मध्ये बाजीगर ठरलाय नावाली संघ. वेल प्लेड.